नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. आज अचानक बातमी आली आहे की भारत चीन सीमेवरती तणाव निर्माण झाला. एवढंच नाही तर तिथं चकमक झाली. त्यात भारताचे 3 जवान, ज्यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे, शहीद झाले. अजूनही बातम्या कन्फर्म होत नाहीये की नेमकं सीमा प्रश्नावरती काय चाललेलं आहे, किंवा भारत चीन सीमेवरती नेमका गोळीबार झालाय, दगडफेक झाली आहे की हिंसक झटापट झाली आहे. आता काही अनकन्फर्म न्यूज अशा आहेत की चीनी बाजूने सुद्धा 4 चीनी सैनिक हे मारले गेलेले आहेत. नेमकं कारण कळत नाहीये. पण चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं असं सांगितलेलं आहे की भारतीय सैनिकांनीच घुसखोरी केली आणि याला काउंटर एस्केलेशन भारताने करू नये असं आवाहन चीननी केलेलं आहे. दरम्यान दिल्लीमध्ये हालचाली वेगात सुरू आहेत. संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ब्रीफिंग घेतलेलं आहे. पुढे काय करायचं असा निर्णय हा मोदी सरकारला घ्यायचा आहे. तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या असं सरकारला सुनावलेलं आहे. प्रश्न गंभीर आहे. त्यात भारतासह चीनसह संपूर्ण जगावरती कोविड-19चं संकट हे अधिकाधिक गहरं होत चाललेलं आहे. त्यातच ही हिंसक झटापट भारत चीन सीमेवरती झालेली आहे. याचा नेमका अर्थ लावण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत भारताचे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत निवृत्त कर्नल राजन फडके सुद्धा आहेत. मी सुरुवातीला ज्येष्ठत्वाचा मान देत सुधीर देवरे सरांकडे जातोय. सुधीर देवरे सर, सर्वांना प्रश्न पडलेला आहे की कोविड-19चं संकट संपूर्ण जगावरती आहे आणि चीनच्या वुहान पासून हे संकट संपूर्ण जगात पसरलेलं आहे. अशा वेळी चीनची ही मुजोरी का आणि भारताच्याच बाबतीत का? चीनची ही दादागिरी मुजोरी पुष्कळ दिवसापासून चाललेली आहेच, परंतु कोविड वुहानच्या नंतर त्याचं प्रमाण फारच वाढलं आणि आज जी घटना झाली आहे ती अत्यंत गंभीर आणि दुःखद आहे. किंबहुना असं म्हणता येईल की भारत आणि चीन संबंधामध्ये ही अत्यंत धक्कादायक अशी एक घटना आहे. 1975मध्ये जेव्हा अरुणाचलमध्ये अशा प्रकारच्या मुठभेडीमध्ये आपले सैनिक काही मारले गेले होते. त्याच्या आधी 1967 साली नथुला सिक्कीममध्ये फार मोठी अशी एक घटना घडली होती. त्याच्यामध्ये फारच दोन्ही बाजूनी मनुष्यहानी झाली होती. पण चीन आणि भारत यांच्यामध्ये 1962 नंतर संबंध अशा प्रकारचे कधी विकोपाला गेलेले नव्हते. ते आज चीननी आपल्यावरती हल्ला करून त्याच्यात आपले 3 सैनिक, त्यातले अधिकारी आहेत, आज जे मारले गेले आहेत, ह्याचे पडसाद भारत आणि चीन यांच्या संबंधात तर पडतीलच, परंतु जागतिक स्तरावर सुद्धा पडू शकतात. चीनला अशा प्रकारची मुजोरी करायचं कारण काय हा प्रश्न सारखा येतोय आणि त्याला अनेक कारणं आहेत. एकतर चीनला या कोविडच्या प्रकरणामध्ये आपल्याला स्वतःला फारच असं आयसोलेट केलं जगाने, आपल्यावर खूप ठपका ठेवला असं त्यांचं एकूण मत आहे. बऱ्याच अंशी त्याला कारणही आहे, परंतु चीनचं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यामध्ये काही सुरुवात केलेली नाही. भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही वर्षांपासून सुधारत आहेत. गेल्या काही महिन्यामध्ये तर अशा मोठ्या घटना झाल्या की पुष्कळ दोन्ही देश जवळ येत आहेत असं त्यांना त्याच्यामध्ये वाटतं आहे. क्वाडमध्ये आपण अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर आहोत, हे पण चीनच्या विरुद्ध आहे असं त्यांना वाटतंय. किंबहुना मसूद अझहर वगैरे या टेररिस्ट प्रकरणासुद्धा चीननी जी भूमिका आपल्या विरुद्ध घेतलेली होती, किंवा व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण RCEP म्हणून जे मोठे ट्रेड ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये चीनला विरोध केला होता, आपण त्या ॲग्रीमेंटमध्ये गेलो नाही, किंवा अशी बरेच कारणं आहेत की चीनला
विरोध करणारा असे जे काही कमी देश आहेत त्याच्यामध्ये एक भारत आहे. आणि त्यामुळे भारताला आपण काहीतरी प्रकारची समज द्यावी किंवा भारताला आपण एक प्रकारची भारताने त्याच्याबद्दल एक प्रकारची प्राईज द्यायला पाहिजे, असं काहीतरी चमत्कारिक काहीतरी चीन्यांच्या डोक्यामध्ये असावं किंवा त्यांच्या राष्ट्रपतीचे जे काय ॲम्बिशन्स आहेत की चीन हा जगातला सगळ्यात मोठा प्रबळ देश व्हायला पाहिजे आणि त्याची वाटचाल काही भारतामधून करायची आहे का काय, अशा प्रकारची आता शंका मनात यायला लागलीत. आणि त्या संदर्भामध्ये ही आजची घटना काहीतरी सांगून जाते की चीननी आज हे जे वर्तन केलेलं आहे हे त्यांच्या सगळ्या धोरणांशी सुसंगत आहे. म्हणजे असं की चीन अशा जेव्हा गोष्टी करतात तेव्हा अगदी काही अशा तात्काळपणेच करतील असं नाही, याला वरपर्यंत बसूनच पाठिंबा असावा. आणि अर्थात आपण असा विचार करतो आहे की ही एक प्रकारची लोकल अशी घटना आहे, म्हणून आज पुन्हा आपले मेजर जनरल आणि त्यांचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सकाळपासून चालू आहे. आणि हा प्रश्न आधी पुढे जाऊ नये, त्याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये लढाईबिडाई होऊ नये, अशा प्रकारची दोन्ही देशामधली अशी कल्पना आहे. आता बघू कसं काय होतं आहे. केवळ आज ते आपले तिघे जवान बंदुकीच्या गोळ्यांनी शहीद झालेले नाहीत असं म्हणतायत. त्याच्यावर त्यांना दगडफेक त्यांच्यावर झाली, त्यांना बॅटन्सनी लोखंडाच्या सळ्यांनी वगैरे मारलं वगैरे असं म्हणतात. मुद्दा हा नाही आहे कशाने त्यांना मारला, हा नाही आहे, तर चीनने अशा प्रकारची आगळीक केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे. आता कसे धोरणं याच्यामध्ये भारताने अंगीकारायची हा सगळ्या देशाचा मोठा प्रश्न आहे. देशाच्या प्रतिष्ठेचा, देशाच्या मानाचा प्रश्न आहे, आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे आता ह्याच्यावरती आज विचार होईलच आणि आपण जशी चर्चा होईल त्याप्रमाणे काय करावं ह्याच्या माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नंतर सांगतो. ठीक आहे. आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहेत. सर बघा, 6 मे पासून भारत चीनमध्ये बोलणी सुरू आहे, चर्चा सुरू आहे. गेल्या 10 मेला नथुला पास जवळ, जी सिक्कीम जवळ गँगटॉक पासून पुढे आहे, नथुला खिंडी जवळ भारत चीन जवानांमध्ये चकमक झाल्याचे सुद्धा रिपोर्ट्स आहेत. आणि आजचा जो प्रकार आहे त्याला हिंसक झटापट म्हटलं गेलेलं आहे, गोळीबार झालेला नाही असं सांगण्यात येत आहे. मग आज 1967 त्यानंतर 1975 आणि नेमकं आज इतक्या वर्षांनी सीमेवरती रक्तपात होतोय किंवा काही जण मृत्युमुखी पडतायत भारत चीन सीमेवरती, याचा अर्थ अनेकांना लागत नाहीये की चीन एकाएकी इतका आक्रमक का झालेला आहे. आतापर्यंत शाब्दिक चकामक व्हायची, एकमेकांची रेटारेटी आम्ही ती दृश्य बघितलेली आहे. डोकलाममध्ये आपण 2017 मध्ये ते बघितलेलं आहे. पण बळी घेण्यापर्यंत सीमेवरती इतका तणाव हा पहिल्यांदा दिसतोय. याचं कारण नेमकं काय दिसतंय? आत्ताच देवराज सरांनी अत्यंत सुंदरपणे आपल्याला पूर्ण वास्तविकता दर्शवली त्यांनी. आणि त्याच्याच पुढे जर आपण पाहिलं, 1965चा आपण निर्णय केला, 1975चं सांगितलं, पण 1962च्या युद्धानंतर पहिल्यांदा लडाख क्षेत्रामध्ये ह्या प्रकारची हिंसक घटना झाली आहे 1962च्या नंतर. आणि लडाख क्षेत्रामध्ये जवळजवळ 29,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन जी आहे हे चीनच्या ताब्यामध्ये आहे. भारत म्हणतो ही आमची आहे आणि चीन जो म्हणतो आहे की जी जमीन आमच्याकडे आहे ती तर आहेच आहे, पण तुमच्याकडे जी जमीन आहे लडाखमध्ये चुशूलपर्यंत ती पण आमची आहे. हा विशेष मुद्दा तिथे चाललेला आहे. दुसरी एक गोष्ट आहे की चीन जे आहे कोणत्या प्रकारची पण सैनिक कारवाई करतो ते अचानक करत नाही. त्यांचा एक दूरगामी दृष्टिकोन होतं, स्ट्रॅटेजिक थिंकिंग ज्याला आपण म्हणतात ते चीन करतं आहे आणि त्याप्रमाणेच केलं पाहिजे. कोणत्याही राष्ट्राने केलं पाहिजे. उद्या सकाळी काय होईल ह्याची आपण चिंता जास्त करतो. 2 वर्षानंतर काय होईल ते कोणीतरी दुसरीकडेही पाहिल. चीन ह्या क्षेत्रामध्ये सातत्याने मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून अतिक्रमण का करतो आहे. ते 2 किलोमीटर येतात, मग अर्धा किलोमीटर परत जातात. पहिले ते 24 तास करता आले,
मग 3 दिवस राहिले, मग 11 दिवस राहिले, आता ते 2-2 महिने राहायला सुरुवात. राहायला म्हणजे स्टेईंग कॅपॅसिटी, स्टेईंग एन्ड्युरन्स ज्याला आपण म्हणतो. कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी आणि एन्ड्युरन्स हे 3 जर तुमच्यात असेल तर तुमची युद्धक्षमता वाढती. आणि ह्या प्रकारे चीनने आपली युद्धक्षमता इतर क्षेत्रामध्ये तर आहेच. नथुरामध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, मी तिकडचा पूर्ण अधिकारी होतो. अरुणाचल प्रदेशचे पूर्ण बॉर्डर माझ्याकडे होती. 62च्या युद्धाच्या 3 महिन्यानंतर मी तिथे गेलेलो आहे, तरुण विद्यार्थी, तरुण अधिकारी, आणि लेफ्टनंट जनरलच्या पदावरती मी तिथे काम केलं आहे. तर हे माहिती आहे मला पूर्ण. पण तो चर्चेचा विषय नाही आहे. आपण लडाखबद्दल बोलतो आहे. चीनची वास्तविक इच्छा काय आहे की ह्या क्षेत्रावरती चीनचं आधिपत्य करून ह्या क्षेत्राच्या उत्तरेमध्ये, त्याला मिलिटरीमध्ये म्हणतात सब सेक्टर नॉर्थ, उत्तर सेक्टर जो आहे, जिथून काराकोरम दर्रा जो आहे, काराकोरम पास जो आहे, तो फक्त 9 किलोमीटरवरती आहे. आणि त्याच्याजवळ जो सैन्याचा आपलं पोस्ट आहे त्याचं नाव आहे दौलत बेग ओल्डी, DBO, जिथे जगातलं सर्वात मोठं वायू अड्डा जो आहे तो तिथे त्यांनी बनवला आहे, रनवे. त्या क्षेत्रावरती आपला कब्जा करून चीन काराकोरम पासच्या मार्फत खाली उतरेल, म्हणजे रशियाच्या बाजूला, आणि तो सियाचिन ग्लेशियरच्या मागे पोहोचेल. आणि सियाचिन ग्लेशियरच्या मागे पोहोचल्यानंतर, कारगिलच्या मागे पोहोचल्यानंतर पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जो हा वाट नवीन करतात आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ह्याच्यावरती चीनचं पूर्ण आधिपत्य होईल. ही चीनची दूरगामी दृष्टिकोन आहे. आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या कारवाई चाललेल्या आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांची जी मागणी आहे ते आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही म्हणतो त्यांना. उत्तराखंडमध्ये क्षेत्रामध्ये चीन जवळजवळ शांत बसलेला आहे. लडाख क्षेत्र जो आहे हा सामरिक दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय व्यापारिक दृष्टीने चीनकरता फार महत्त्वाचा भाग झालेला आहे. चीनला ही पण भीती आहे की ह्या क्षेत्राचा वापर करून भारत जो आहे तिबेतमध्ये चीनच्या विरुद्ध एक मोहीम तयारी करू शकतो. ह्या क्षेत्राचा वापर करून भारत, या सिंगचा एक प्रॉविन्स आहे, प्रांत आहे, त्याला सिंकियांग म्हणतात. इथे उयघर नावाचे समाज, मुस्लिम समाज आहे, ते एक विशेष राज्य मागतात आहे, स्वातंत्र्य मागतात आहे. ह्याच्यामध्ये भारत दखल करू ही त्यांना शंका आहे. आणि ह्याकरता ते भारताला ह्या क्षेत्रामध्ये गुंतवून ठेवतात आहे की आपलं दृष्टिकोन सगळं जे आहे, आपली युद्धक्षमता, आपली जी पण ताकद आहे, ह्याच्यामध्ये आंतरिक ह्याच्यामध्ये लागली पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरं जे कारण त्याचं आहे की चीनला हे वाचत माहीत आहे की पूर्ण एशियामध्ये, देवरेसरांना जास्त माहीत आहे, भारतच एकमेव राष्ट्राचा आहे जो चीनचा सामना करू शकतो, चीनच्या विरुद्ध उभं शकतो. आणि एशियामध्ये भारतच एकमेव राष्ट्राचा आहे ज्याच्याकडे पूर्ण राष्ट्र सगळे, जवळजवळ चीनचे जे जवळचे राष्ट्र आहे त्यांच्याबरोबर त्यांचा चीनचा समा लागला आहे, सीमा 22 राष्ट्र आहे. आणि ते 22 राष्ट्रांपैकी एकही राष्ट्र चीनचा मित्र नाही. त्यात पाकिस्तान आणि उत्तरी कोरिया यांचा पण समावेश आहे. आणि बाकी सगळे राष्ट्र म्हणजे म्हणतात आहे, 20 राष्ट्र आहे, भारताला म्हणतात आहे की तुम्ही आमचं मार्गदर्शन करा. सो चायना सीज इंडिया ॲज ए लॉंग टर्म थ्रेट टू चायनाज बिगरनेस आपण म्हणतो. त्यांना ती भीती आहे की आपल्यासमोर आपला प्रतिद्वंदी भारत उभा होईल आणि जग त्याला पाठिंबा देईल. ह्या कारणाने आपण म्हणतो, आपल्याकडे एक चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे, शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे, हे भारताकरता लक्षात ठेवलं पाहिजे. इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, जर तुम्हाला युद्ध थांबवायचं असेल, टाळायचं असेल, बी प्रिपेअर्ड फॉर वॉर. युद्धाकरता तुम्ही तयार राहा, सक्षम राहा, तत्पर राहू नका. इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, बी प्रिपेअर्ड फॉर ए वॉर. If you are not prepared for the war will be thrust upon you at the place, time and the circumstances which are not of your choosing. चीन लडाखमध्ये भारताबरोबर हेच करायला मागतोय. आणि ह्याकरता आपल्याला सक्षम असलं पाहिजे, आपल्याला कॅपॅसिटी पडली पाहिजे, आपली योग्यता वाढली पाहिजे, आणि आपली एन्ड्युरन्स कॅपॅसिटी टेक्स टाईम टू बिल्ड. क्षमता आपण वाढवतो. वन्स युअर कॅपॅसिटी हॅज गॉन अप, युअर कॅपेबिलिटी गोज अप. हा युद्धाचा सिद्धांत आहे. तुमची एकदा क्षमता वाढली की तुमची योग्यता वाढती. अँड वन्स युअर कॅपॅसिटी अँड कॅपेबिलिटी गोज अप, युअर एन्ड्युरन्स, आपली जी शक्ती आहे लॉंग टर्म ती वाढती. अँड वन्स युअर कॅपॅसिटी अँड एन्ड्युरन्स गोज अप, युअर इंटेन्शन कॅन चेंज. चीनमध्ये हेच झालेलं आहे
चीनने आपली कॅपॅसिटी वाढवली, आपली सैनिक योग्यता वाढवली, आर्थिक शक्ती वाढवली, औद्योगिक शक्ती वाढवली, सैन्य शक्ती वाढवली. जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्यामध्ये शीतयुद्ध चाललं होतं आणि आता तो जगाला म्हणतोय की आमच्यासमोर तुम्ही या, आणि भारताला पण तेच म्हणतोय. ह्या सगळ्या दृष्टिकोनात्मक अध्ययन आपण जर केला तर आपल्याला माहीत पडतं की चीन हे काय करत आहे. फक्त लडाखपर्यंत चीन सीमित राहणार नाही सर. आपण लक्षात घ्या, चीन विल नॉट स्टॉप ओनली अ DBO और चुशूल और एक पोंगसो लेक और फिंगर 1 2 3 4. नो, देअर एम अँड ऑब्जेक्टिव्ह आर व्हेरी लॉंग टर्म. आय हॅव डेल्ट विथ चायना. 10 वर्ष मी नेगोशिएशन केले त्यांच्याबरोबर. आय वॉज द हेड ऑफ द एंटायर अरुणाचल प्रदेश आर्मी फेसिंग विथ चायना. जे 1993 मध्ये चीन म्हणतोय पीस अँड ट्रँक्विलिटी एग्रीमेंट, भारत चीन शांती समझौता, सरांना माहीत आहे देवरे साहेबांना. आय वॉज ड्राफ्टिंग, इथे ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याचं, आणि ते पंतप्रधान आपले होते नरसिंहरावजी, त्यावेळेला तो साईन झालेला आहे. आणि ह्याकरता चीन जो आहे भारताबरोबर शंकितच नाही आहे. कुठे ना कुठे चीनमध्ये भारताबद्दल भीती पण आहे, आणि त्या भीतीच्या कारण चीन आहे भारताची शक्ती वाढू देत नाही. कीप इंडिया एंगेज्ड, कीप इंडिया एंगेज इंटरनली, कीप इंडिया एंगेज विथ पाकिस्तान, कीप इंडिया एंगेज इन नक्सलाइट्स, माओइस्ट. डोंट अलाउ इंडिया टू ग्रो अप, अँड इफ इंडिया डझंट ग्रो अप, इंडिया कॅनॉट बी अ चॅलेंज टू यू. ही वास्तविकता आहे सर. ठीक आहे. आपल्यासोबत कर्नल राजन फडके आहेत. कर्नल राजन फडके, बघा, एक 3-4 वर्षापूर्वी मी नथुला पासपर्यंत गेलो होतो. म्हणजे आम्ही सिक्कीमला गेलो, गँगटॉकवरनं आम्ही बाय रोड गेलो. आम्हाला तेव्हा सांगितलं गेलं की आत्ता कुठं आपले रस्ते हे चीनच्या सीमेपर्यंत पोहोचतायत, आपण त्यांचं काम हे सुरू केलेलं आहे. पण जेव्हा आम्ही नथुला पासवरती गेलो, तिकडच्या बाजूला काय बघतोय तर तिथे हायवेसुद्धा बनलेले आहेत. म्हणजे त्यांचं सैन्य नथुला पासपर्यंत सहज येऊ शकतंय. आता काय दिसतंय, 4 असे सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत की जिथं त्यांचे सैन्य तैनात आहेत. त्यातलं एक गॅलवान खोरे आहे, एक पँकाँग तलाव आहे, दौलत बेग ओल्डीचं नाव तुम्ही आता घेतलं, डेमचोक सारखं ठिकाण आहे. म्हणजे चीननी 3-4 ठिकाणी अशी सोय केलेली आहे की कुठल्याही ठिकाणी ट्रिगर दाबल्या क्षणी चकमक सुरू होऊ शकते. त्यांचं सैन्य तिथे तैनात क्षणार्धात होऊ शकतं. आपण मोर्चे बांधणी, रस्ते बांधणी आत्ता कुठं सुरू केलेली आहे किंवा झाली आहे, किंवा आपणही तेवढे कॅपेबल झालेलो आहोत. पण चीन आधीपासूनच तैनात आहे. त्यांचा शत्रू त्यांना माहिती आहे. आपण बचावाच्या भूमिकेत आहोत. आणि आता जेव्हा ही अशी बातमी येते की 3 जवान भारताचे शहीद झालेत, चकमक होऊ शकते, तेव्हा सैनिक म्हणून, माजी सैनिक म्हणून आणि आत्ताच्या सैनिकांना काय वाटत असेल की भारत चीन सीमा जी इतर वेळी शांत असते ती एकाएकी अशांत झालेली आहे, काही होऊ शकतं असा विचार येतो. निश्चित मी जे जनरल शेकटकर साहेबांनी जे पॉईंट्स मांडलेत किंवा देवरे साहेबांनी ते टच करणार नाही, पण त्याच्यात थोडीशी भर घालीन. पहिली गोष्ट म्हणजे आपण नाथुलापर्यंत गेला होता तो एरिया जो आहे तो सिक्कीमचा आहे. तिथं मी पण होतो. तो सिक्कीमचा एरिया डिस्प्युटेड नाही आहे. तिथं आत्ताच 1 महिन्यापूर्वी चकमक करण्यासाठी हे नाकुलापर्यंत आले होते, नॉर्थ सिक्कीम. तर त्यांना ते प्रत्युत्तर बरोबर दिलं गेलेलं आहे आणि सांगितलं गेलं आहे. त्याच्यामुळे ते तिकडून त्यांचं लक्ष उठवलं गेलं आहे. आता राहतो प्रश्न लडाखमधला. आणि आत्ता जसे शेकटकर साहेब सांगत होते की काय, कारण जे भारताला एंगेज करण्याचं जे काम त्यांनी चालू केलंय पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉरमुळं, आता ते प्रॉक्सी वॉर सुद्धा 370 आपण आपल्याला 1 वर्ष पूर्व जावं लागेल. आपण जर 1 वर्ष पूर्व गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपण काय केलं आणि त्याचे परिणाम काय झाले. आपण 370 आणि 35 हे हटवल्यामुळं काश्मीरमध्ये बरीचशी शांतता आली, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले, बरेचसे लोकांना कॉन्फिडन्स आला. जे चायनाला नको होतं, जे पाकिस्तानला नको होतं, आणि त्याच्यामुळं त्यांच्या उचापती जे सुरू होत्या प्रॉक्सी वॉरच्या त्याही आपण हाणून पाडतोय आता. आणि मध्ये मध्ये जे स्टेटमेंट दिली जातात की आता काही POK दूर राहिलेलं नाही, POK गिलगिट बाल्टिस्तान ते आम्ही केव्हाही घेऊ, केव्हाही उठाव करेल,
तर बलुचिस्तान पण उठाव करेल. बलुचिस्तानमध्ये सध्याही प्रॉब्लेम चाललेले आहेत, आपण टी व्हीवरती बघतो. आणि आत्ता तर 2 दिवसापूर्वी बलुचिस्तानच्या नेत्यांनी तर OIC मध्ये पण कंप्लेंट केली, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, तिथं पण कंप्लेंट केली की आमच्यावरती तर ही सगळी परिस्थिती आणि पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आणि चायनाचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर जो जातोय आता गिलगिट बाल्टिस्तान जर कब्जात घ्यायचं इंडियाने ठरवलं तर त्या इकॉनॉमिक कॉरिडॉर हा धोक्यात येणार आहे. तर तेवढ्यासाठी तिकडं गलवान आणि 4 फिंगर्स आणि ह्या एरियामध्ये पुढं हे करून एन्करेज करून, जसं शेकटकर साहेब म्हणले की 2 किलोमीटर पुढे येतात ते आणि 1 किलोमीटर पाठीमागे जातात आणि 1च किलोमीटर राहतो. मला प्रश्न हाच पडतो की आपण केव्हा एक दुसऱ्याला दगड मारायला लागलो आणि हातापायाची लढाई करायला लागलो. वेन आर्मी हॅज स्टार्टेड दिस, आय डोंट नो, शेकटकर साहेब कॅन थ्रो सम लाईट ऑन दॅट, की हे मला तर हे नवीनच युद्ध आहे की दगड मारणं, हातापायाची धक्के मारणं, हे मारणं ते मारणं. 1967 साली कर्नल रायसिंगनी विचारलं नव्हतं कोणाला धक्के मारतो की काय करतो, त्यांनी कंपाऊंड टाकायचं म्हणजे टाकायचं आणि प्रत्युत्तर दिलं होतं चायनाला. हे धक्के मारण्याचं तंत्र कुठनं आलं काही समजायलाच मार्ग नाही आर्मीमध्ये. आणि आय वॉज शॉक सकाळी जेव्हा मी बघितलं ऐकलं आणि त्याच्यात सुद्धा चॅनलवाले विविध तऱ्हेने रिपोर्ट देत आहेत. एक चॅनल म्हणतो नदीमध्ये पडले, एक म्हणतो धक्कामुक्की झाली आणि कमांडिंग ऑफिसरला धक्कामुक्की करून जीव मारण्याचा म्हणजे मला ते आय कांट बिलीव्ह इट. म्हणजे बिलिव्हेबलच नाही आहे की कमांडिंग ऑफिसरची सिक्युरिटी पार्टी काय करत होती किंवा इतर लोक काय करत, तर तो प्रश्न वेगळा आहे. पण दुसरी गोष्ट ही आहे की आपण ठोस पावलं उचलत नाही, भारताकडनं ठोस पावलं उचलत नाही. त्यात शेकटकर साहेब जे म्हणले की चीन 4 फिंगरमध्ये थांबणार नाही, गलवानमध्ये थांबणार नाही, चुमरमध्ये थांबणार, मग कुठं थांबणार आहे? मग आपण कुठं थांबवायचं आहे त्याला? मी जनरल साहेबांना विचारतो, मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना कुठं श्रीनगरपर्यंत थांबायचं का दिल्लीपर्यंत येऊन द्यायचं का आहे तिथंच त्यांना थांबवायचं आहे? समवेअर वी हॅव टू स्टॉप देम सर. कुठंतरी आपण त्यांना थांबवावं लागेल अँड दिस इज द करेक्ट टाइम. अँड यू रिप्लाय गोळीचं उपर गोळीन द्या ना तुम्ही. धक्के बुक्के दुसऱ्याला पुशिंग करून हे प्रकार आय हॅव सर्वड इन, मी नाथुलामध्ये होतो, तामजेमध्ये होतो, चोलामध्ये होतो, इन उंटधार वगैरे त्या पोस्टमध्ये. पण हे धक्कामुक्कीचं मी कधी आत्ताच हे बघतोय की हे धक्कामुक्कीचं बहुतेक याला एक कारण हे असू शकेल माझ्या दृष्टीने की 2014 मध्ये जेव्हा एक ते बडगाममध्ये एक वाहन गेलं आणि त्याच्यावरती फायरिंग झाली आर्मीवर आणि त्या लोक जे तिहार जेलमध्ये सडतायत त्याच्यामुळं बहुतेक लोकांना वाटत असेल बाबा रे गोळी चालवायला नको, आपण धक्कामुक्की करूनच प्रश्न मिटवू, नाहीतर आपल्याला तिहार जेलमध्ये जावं लागेल की काय, अशी भीती वाटते का काय ते कल्पना मला माहीत नाही. पण एक उदाहरण आहे 2014 मध्ये बडगावमध्ये झालं होतं की एका चेकपोस्टला थांबला नाही तो गाडीवाला, दुसऱ्याला थांबला नाही, तिसऱ्यावाल्याने गोळी मारली आणि मग त्याच्या आर्मी कमांडरला जाहीर माफीनामा द्यावा लागला. हे सगळं ऐकून मला वाटतं मग तिथं पण लोक विचार करत असतील बाबा आपण कशाला तिहारमध्ये जायचंय, काय होतंय, धक्का बिक्का, बाबा तू पाठीमागा जा मी पाठीमागा येतो, काय ते करून मोकळं होऊ. दॅट इज मला असं वाटते. कारण मी पाहिलं नाही कुठं की जेव्हा मी पण पोस्टमध्ये होतो ॲज पार्ट ऑफ 19 DEW, तेव्हा झाकी साहेब होते अँड ही कॉल्ड मी ऑल्सो बिकॉज ओपनिंग फायर अँड आय ओपन फायर ऑन पाकिस्तान. कारण ते सारखे म्हणायचे की तुमच्याकडे दिल्लीतनं ऑर्डर पाहिजे, हे पाहिजे, असे दिल्ली उल्ली नाही, सब दिल्ली मैं करूंगा. अँड आय ओपन फायर, आय वॉज कॉल्ड बाय जनरल झाकी. ती गोष्ट वेगळी. पण आजकाल हे धक्के मारण्याचा प्रकार, मारामारी, ते नळावरचे भांडणासारखं का भांडतायत मला समजत नाहीत. गलवान इज आवर एरिया, 4 फिंगर भारताचा हिस्सा आहे, त्याच्यावरनं त्यांना हुसकवून द्यायचंय की तुम्ही जावा तिथनं, नाही तर आम्ही ऍक्शन घेऊ. सिंपल. आय डोंट अंडरस्टँड वाय वी आर पुशिंग इच अदर. त्या नळावरच्या भांडणासारखं तुझं बादली पुढं की माझे बादली पुढं. ठीक आहे. मी हाच एक मुद्दा लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, LOC आणि LAC
भारत पाक सीमेदरम्यान LOC आहे आणि भारत चीन सीमेमध्ये LAC आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. तर हा काय प्रकार आहे? ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजे काही परफेक्ट असं डिमार्केशन नाही आहे की आपली सीमा कुठवर आहे, त्यांची सीमा कुठवर आहे, आपली हद्द कुठपर्यंत आहे, त्यांची हद्द कुठं आहे, हे नाही आहे. सर्वात मोठा दुर्दैवाचा प्रश्न हाच आहे. कारण की आत्तापर्यंत मी आजपर्यंत सांगतोय तुम्हाला, मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, मी कोणत्या अधिकारीबद्दल बोलत नाही. भारताची सीमा आहे कुठे हे कोणत्या डिपार्टमेंटला बरोबर माहीत आहे. भारतामध्ये असा कोणता डिपार्टमेंट आहे जे म्हणू शकतो आमची सीमा इथे आहे, मी हे ठामपणे सांगतो? आहे का कोणामध्ये हिंमत? केले का कधी आपण नक्षे तयार? आणि ह्याकरता तुम्ही एक पहा, एक प्रश्न येतो, डिफरन्स ऑफ परसेप्शन, मतभेद आहे, परसेप्शन, दृष्टिकोनात्मक बदल आहे. मी चीनला जाताना हेच विचारलं की आपण चीनच्या दृष्टिकोनाची जास्त काळजी केली पाहिजे की चीननी भारताच्या दृष्टिकोनाची काळजी केली पाहिजे? whose perception should be more powerful? As far as we are concerned, India's perceptions are right from India's point of view. चीनचे परसेप्शन असतील ते श्रीनगर पण म्हणतील आहे, ते म्हणतील दिल्लीपर्यंत आमची बॉर्डर आहे, आम्ही मान्य करायची का ती? अनफॉर्च्युनेटली झालं काय साहेब आहे, थोडंसं मला एक तुम्ही वेळ द्या. दुर्दैवाने भारतीय मानसिकतेवरते चीन मोठा राष्ट्र आहे, चीन शक्तिशाली राष्ट्र आहे, चीन आर्थिक संपन्न राष्ट्र आहे, चीनला लोक सगळे घाबरतात, भारतीय जनमानसाच्या मानसिकतेवरती हा मोठा आघात केला आहे. आणि ह्याच्यामध्ये दोन राजनीतिक पक्षांचा मोठा हात आहे, मुद्दामून केलेला आहे. एक कम्युनिस्ट आणि दुसरा पक्ष ज्यांनी शस्त्र केलेली आहे. दे हॅव क्रिएटेड ए मॉन्स्टर आउट ऑफ चायना. पण मी जे काही माझा अभ्यास करतो, देर इज नो पॉवर. जगामध्ये असा कोणता व्यक्ती नाही आहे, कोणतं राष्ट्र नाही आहे ज्याच्यामध्ये कमतरता नसते. त्या कमतरतेचा अभ्यास करून आपण त्या कमतरतेवरती आघात केला तर तो राष्ट्र उभा राहील का? 9/11ला उसामा बिन लादेननी अफगाणिस्तानमध्ये बसून अमेरिकेला ठोकलं. त्यांचेच विमान, त्यांचंच रनवे, त्यांचंच पेट्रोल, त्यांचेच यात्री, आणि त्यांनाच मारलं तिथे. आपण पण, मी अनेकदा म्हणतोय, मागच्या 30 वर्षापासून म्हणतोय, आपण चीनची कमतरता आहे कुठे, त्या कमतरतेचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून ते लक्षात ठेवून आपण काम केलं पाहिजे. दुर्दैवाने आपण काय म्हणतो, चीन भयंकर, त्याच्याकडे इतके अणुबॉम्ब आहे, त्यांच्याकडे इतकी शक्ती आहे, इतकी सगळं माहिती आहे मला किती आहे ते. आणि ह्याचं उत्तर जे कर्नल साहेबांनी प्रश्न मिळालं, हा त्याचा उत्तर आहे. वी हॅव क्रिएटेड ए मॉन्स्टर आउट ऑफ चायना फॉर नो रायम अ रिझन. चायना हॅज गॉट 19 कमतरता राष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामधून आपण 7 वरती जर हल्ला केला तर चीन लडाखमध्ये एक पाऊल पुढे टाकणार नाही, एक पाऊलसुद्धा. पण आपण ते करत नाही. 2014च्या अगोदर जेव्हा चीनने अतिक्रमण केलं अनेकदा लडाखमध्ये, आपण तुमच्या चॅनलवरती पहा, आर्काईव्हमध्ये जा, तुम्ही रेकॉर्ड पहा. एका परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं, हा एक लहानसा फोड झाला आहे हातावरती, आम्ही याच्यावरती मलमपट्टी करू, ठीक होऊन जाईल. हे परराष्ट्रमंत्री म्हणतात आहे. जेव्हा चीनचं सैन्य 11 किलोमीटर आतमध्ये आलं होतं, ते म्हणतात लहानसा फोड आहे. हे रेकॉर्डवरती आहे. पंतप्रधान म्हणतात हा लोकल मुद्दा आहे, लोकल क्षेत्रावरती लोकल कमांडर ठीक करतील. चीन तुमच्या क्षेत्रामध्ये येऊन बसलेला आहे आणि तुम्ही म्हणता हे लोकल मुद्दा आहे. ती मानसिकता आता बदली झालेली आहे आणि ह्या कारण चीनला थोडा त्रास होऊ लागलेला आहे. आणि त्या त्रासाकारण चीनला असं वाटतं की आता आपली ही दादागिरी कमी चालणार आहे. अँड व्हेन दी लीडरशिप, अगेन अ प्रिन्सिपल ऑफ फिलॉसॉफी ऑफ गव्हर्नन्स, देवरे ते बसले, देवळकर साहेब माहीत आहे, त्यांना जास्त माहीत आहे. मागच्या जवळजवळ 5-6 महिन्यापासून चीनच्या राष्ट्रपतीवर भयंकर दबाव आलेला आहे. आत्ता जे त्यांची संसद झाली होती, त्यांना म्हणतात जे कम्युनिस्ट पार्टीचं एक अधिवेशन झालं होतं, चीनच्या अनेक लोकांनी म्हटलेलं आहे की त्यांची बदली झाली पाहिजे. आणि द फिलॉसॉफी ऑफ गव्हर्नन्स सेज इनसिक्युअर लीडरशिप, अनडिसाइडेड लीडरशिप, इनकेपेबल लीडरशिप स्टार्ट बिहेविंग इन ए इरेशनल मॅनर. ही वास्तविकता आहे. अँड दॅट इज वॉट प्रॉबेबली इज फोर्सिंग चायना. जे लडाखपासून तर उत्तरांचलमध्ये आणि सिक्कीमपर्यंत जे काम केलेलं आहे सेनेने, आपण त्याचा उल्लेख केला मईच्या महिन्यामध्ये. दिस कम्स अंडर वेस्टर्न स्ट्रॅटेजिक कमांड ऑफ चायना. जसं आपल्याकडे सदर्न कमांड आहे, ईस्टर्न कमांड आहे,
पुण्याला सदर्न कमांड आहे, हे 9 राज्य पाहतात. तसं त्यांचं वेस्टर्न स्ट्रॅटेजिक कमांड आहे आणि त्या कमांडच्या खाली ब्रह्मदेशपासून तर अफगाणिस्तानपर्यंत पूर्ण चीनचा भाग लागलेला आहे. आणि त्या कमांडचे अधिकारी आहे ते प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट चीनच्या राष्ट्रपतीबरोबर बोलतात, कारण की ते त्याचे सर्वोच्च सैनिक अधिकारी आहे. तर भारतामध्ये जे चाललं आहे हे त्यांच्या माहितीशिवाय होऊ शकत नाही. आय रिफ्यूज टू बिलीव्ह. मी डेलिगेशनवरती गेलो आहे, काम केलेलं आहे आणि सरांसारखे लोक आपल्या अनुभव इथे आहे, देवरे साहेब हे सगळे आहे. अनलेस दी पॉवरफुल लिडरशिप ऑफ पॉवर कंट्री गिव्स यू क्लिअरन्स, ह्या अशा प्रकारच्या घटना होत नाही. हे स्थानिक लोकांवरती कोणी लहान लहान व्यक्तींनी काम नाही केलेलं आहे. म्हणजे ही काही लोकल इनफायटिंग नाहीये की वरिष्ठांना माहित नाहीये आणि सैनिक तिथे एकमेकांशी भिडले, असं नाहीये. मी हाच प्रश्न घेऊन शैलेंद्र देवळानकर यांना बोलतं करतोय. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ आहेत. शैलेंद्र देवळानकर, बघा, एक लेमॅन म्हणून, सामान्य भारतीय म्हणून काय दिसतंय तर नेपाळनं सुद्धा भारताला दम दिला. कसा दिला तर स्वतःचा नकाशा पुन्हा प्रस्थापित केला, तो त्यांच्या संसदेमध्ये पारित करून घेतला, भारताच्या भागावरती आपला हक्क दाखवला. आणि आज कित्येक वर्षानंतर भारत चीन सीमेवरती भारताचे 3 सैनिक शहीद झाले. कार्यकारण भाव जर का तपासला, नेपाळ एकाएकी भारताला दम देतोय, चीनच्या सीमेवरती भारताचे सैनिक मारले जात आहेत. भारतीय मानसिकता अशी आहे की नेपाळ आणि चीन मिळून भारताच्या विरोधात काही वेगळी कारवाई करू शकतात का? युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे का? असं वाटणं स्वाभाविक आहे की नाही? सदृश्य परिस्थिती निर्माण करणं हा जरी त्यांचा उद्देश असला तरी चीन भारताबरोबर प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या तयारीमध्ये नाहीये, मानसिकतेमध्ये नाहीये. त्यांना ते करायचं पण नाहीये. कारण जर तुम्ही चीनच्या युद्ध रणनीतीचा जर आपण थोडा स्टडी केला, थोडंसं इतिहासामध्ये जाऊन, तर त्याच्यामध्ये काही स्पष्ट संकेत आपल्याला मिळतात. त्यातला सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की चीन एकाच वेळेला अनेक राष्ट्रांना आपल्या अंगावर कधी ओढून घेत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की चीनचा दक्षिण चीन समुद्रामध्ये व्हिएतनाम आणि इंडोनेशिया बरोबरचा वाद जो आहे तो कमालीचा वाढलेला आहे. त्याचप्रमाणे जपान बरोबरचा त्यांचा सेनकाकू बेटावरचा वाद जो आहे तो कमालीचा वाढलेला आहे. हाँगकाँगचा तैवानचा प्रश्न तीव्र झालेला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये तिबेटच्या संदर्भामध्ये त्याला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात यावं अशा स्वरूपाचं एक विधेयक मांडलं गेलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोरोनाच्या प्रश्नावरनं चीन आयसोलेट झाला. विश्व आरोग्य संघटनेकडनं त्यांच्या इन्क्वायरीच्या प्रोसेस जी आहे ती आता सुरू झालेली आहे. अशा प्रसंगी चीन हा कधीही युद्धाचं धाडस करणार नाही भारताबरोबर, कारण त्यांना एका वेळेला केवळ एकच शत्रू टॅकल करायचा असतो. आजपर्यंत तो इतिहास आहे. आणि दुसरं म्हणजे चीन हा कधी सीमावाद सोडण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता. चीन कधी सीमावाद सोडवत नाही. चीन जेवढा सीमावाद चिघळत ठेवता येईल ही त्यांची मानसिकता असेल, त्या सीमावादाचा साधन म्हणून वापर करायचा. आता जे नेपाळचा प्रश्न चाललेला आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानकडनं देखील LOC वरच्या ज्या क्रॉस बॉर्डर फायरिंगच्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहे, इन्फिल्ट्रेशन वाढलेलं आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, इव्हन नेपाळ असेल, चीनकडनं झालेल्या प्रकारे ह्या सगळ्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत. आणि या प्रेशर टॅक्टिक्स जाणीवपूर्वक भारताच्या संदर्भामध्ये गेल्या 1-2 महिन्यांमध्ये जास्त तीव्र झालेल्या आहेत. आणि त्याचं कारणही तसं स्पष्ट आहे की एकीकडे चीन आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोरोनाच्या प्रश्नावरून आयसोलेट होतो आहे. देश त्यांना नुकसान भरपाईचं 20-20 ट्रिलियन डॉलरची बिलं द्यायला लागलेले आहेत. ऑस्ट्रेलिया सारखा देश देखील ओपनली त्यांच्या विरुद्ध बोलायला लागलाय. इंग्लंड त्यांच्या विरुद्ध बोलायला लागलाय. अमेरिकेने तर यापूर्वीच त्यांच्या विरुद्ध सूर घेतलेला होता. एक देश ओपनली येऊन बाहेर यायला लागलेले आहेत. आणि दुसरीकडे आपण बघतो की भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमाही वाढती आहे. नुकतंच भारताला G7चं मेंबरशिपचं एक प्रपोजल डोनाल्ड ट्रम्पकडनं आलेलं आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आपण 110 पेक्षा जास्त देशांना देतो आहोत. सार्कच्या बाबतीमध्ये $10 मिलियन फंड आपण कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत. G20च्या 9 राष्ट्रप्रमुखांना आपल्याकडनं कॉल जात आहेत. या गोष्टी अशा दिसत आहेत की भारताचा आंतरराष्ट्रीय प्रतिमाही वाढती आहे. त्यामुळे चीन आयसोलेट होतो आहे. दुसरं असं आहे की जी चीनच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय फळी ही तयार होतीये कोरोनाच्या प्रश्नावरनं, त्याच्यामध्ये भारत भाग बनू नये, भारत हा अमेरिकेच्या जास्त जवळ जाऊ नये. आणि विशेष म्हणजे क्वाड नावाचा तो एक समूह आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह झालेला आहे, ज्याचे जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका मेंबर्स आहेत. नुकतंच मागच्याच आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलिया बरोबरचा आपला एक महत्वपूर्ण करार झाला, ज्याच्या अंतर्गत आपण ऑस्ट्रेलिया आणि भारत परस्परांचे नाविक तळ हे रिपेअरिंग आणि मेंटेनन्ससाठी वापरू शकणार आहेत. हा एक अत्यंत महत्वाचा संदेश होता. क्वाडची निर्मितीच प्रामुख्याने चीनला संदेश देण्यासाठी जात होती. त्यामुळे चीनला याची कल्पना आहे की जर आता भारत आणि चीनचा संघर्ष झाला तर हा 2 देशांमधला संघर्ष नसणार आहे.
मागच्याच महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव टाकलेला होता. यामध्ये भारताच्या पाठीशी उभे राहणारे देश मोठ्या प्रमाणावरती आहे आणि युद्ध सदृश परिस्थिती जरी झाली, तणाव जरी वाढला, तरी चीनवरती आंतरराष्ट्रीय दबाव हा मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे चीनला सगळ्यात जास्त कन्सर्न आहे, चिंता आहेत त्या आपल्या 80 अब्ज डॉलरच्या वस्तू ज्या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. जर उद्या तुमच्याकडे युद्ध सदृश परिस्थिती झाली आणि युद्ध झालंच भारत आणि चीनमध्ये, तर जेव्हा 130 कोटी भारतीय निर्णय घेतील या 80 अब्ज डॉलरच्या वस्तूवरती बहिष्कार टाकण्याचे, तर ऑलरेडी कोरोनामुळे संकटात सापडलेली चीनची अर्थव्यवस्था ही डबघाईला येईल. चीन कधीही अफोर्ड करू शकत नाही. चीनसाठी कमर्शियल, कॉमर्स इंटरेस्ट, ट्रेड इंटरेस्ट हे प्रचंड पॅरामाउंट आहेत. त्यामुळे चीन या ज्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत, या प्रेशर क्रिएट करण्याच्या टॅक्टिक्स आहेत. विशेष करून त्यांना त्रास हा ईस्ट लडाखमध्ये जास्त होतो आहे. कारण ईस्ट लडाखमध्ये आपण ज्या पद्धतीने साधन संपत्तीचा विकास अलीकडच्या काळात केलाय, बघा चीनचा आतापर्यंतची स्ट्रॅटेजी काय होती, तर साधारणतः 1988 पासून जेव्हा जॉईंट डायलॉग दोघांमध्ये सुरू झाले आणि 93 ला पहिला करार झाला, तेव्हापासून तर 2012 पर्यंत 4 सीमा करार भारत आणि चीनमध्ये झाले. अर्थात त्या कोणत्यामध्ये डिमार्केशनचा इश्यू आला नाही, गोष्ट निराळी. पण या 4ही सीमा करारामध्ये हा प्रश्न चर्चेने सोडवू शकतो अशा प्रकारचं चित्र चीनने तयार केलं आणि भारताला गाफील ठेवलं. आणि याच 20-25 वर्षाच्या काळामध्ये सीमेवरती मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीचा विकास केला. आता आपण चीनच्या त्या कारस्थानाला बळी पडत नाही आहोत. गेल्या 5-6 वर्षांमध्ये सीमेवरती ज्या पद्धतीने साधन संपत्तीचा विकास झालेला आहे, आपण देखील अत्यंत कमी नोटीसवरती आपलं सैन्य सीमेवर घेऊन जाऊ शकतो. डोकलाम नंतर विशेष करून सीमेवरच्या बॉर्डर डेव्हलपमेंट वरती प्रचंड मोठी गती आलेली आहे. लेह ते दौलताबाद ओल्डीचा असेल किंवा आपण पेंगॉंग लेक मध्ये असेल, ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे, आतापर्यंत चीनला सवय नव्हती. चीन कधी पण फिंगर 8 पर्यंत किंवा फिंगर 4 पर्यंत आलेला नव्हता, ज्या वेळेला त्यांना भारतीय सैन्य तिथं दिसायचं नाही. आता ठिकठिकाणी आपले देखील बंकर्स त्यांना दिसायला लागलेले आहेत, आपले रणगाडे दिसायला लागलेत, आपल्या बोफोरच्या तोफा दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळे चीन हा चवताळणारे निश्चितपणे आहे. त्यामुळे या पद्धतीच्या प्रेशर टॅक्टिक्स करून भारताला कुठेतरी एंगेज करणं, भारताला कंटेन करणं, अशा पद्धतीच्या टॅक्टिक्स या करतोय. चीन चुकूनही युद्धाचं धाडस करणार नाही, कारण चीनचे ऑलरेडी प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. या प्रेशर टॅक्टिक्स मध्ये यावेळेला भारत बळी पडला नाहीये. कारण लेफ्टनंट जनरल लेवलच्या जेव्हा टॉक झाल्या त्यावेळेला चीनने आपल्याला सांगितलं की तुम्ही ईस्ट लडाख मधलं जे रोड कन्स्ट्रक्शन आहे, जे प्रामुख्याने ती गलवान नदीला क्रॉस करता आहे किंवा LAC पर्यंत जात आहे, ते तुम्ही थांबवा. परंतु आपण चीनच्या ऑब्जेक्शन नंतरही आपलं बांधकाम चालू ठेवलेलं आहे. आपण चीनच्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं सुरू ठेवलेलं आहे. आणि हा एक कुठेतरी प्रकार आहे, जसं शेकटकर सर आता म्हणाले की कदाचित साऊथ एशिया सबकॉन्टिनेंट मध्ये म्हणण्यापेक्षा सुद्धा आशियामध्ये देखील चीनची टक्कर घेऊ शकतो. हा एकमेव भारत देश आहे आणि त्याची कल्पना पूर्णपणे चीनला असल्यामुळे चीन भारताला कुठेतरी पुन्हा एकदा या साऊथ एशियाच्या सबकॉन्टिनेंट मध्ये रेस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की जरी नेपाळचा त्यांनी वाद हा उफळून आणलेला असला तरी नेपाळ देश त्यांच्या बरोबर आहे की नाही माहिती नाही, हा पूर्णपणे पंतप्रधान ओलींचा निर्णय आहे. आणि ज्या वेळेला हे विधेयक चर्चेला नेपाळच्या पार्लमेंटला आले तेव्हा 27 खासदार हे अब्सेंट होते. नेपाळी काँग्रेसने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यावेळेला चीनच्या राजदूतांनी, जे नेपाळमधले चीनचे राजदूत आहे, त्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्या पक्षांना एकत्र बसून त्यांच्यामधली विसंगती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा पूर्णपणे चायनाच्या चिथावणीवरनं झालंय आणि ओलींमुळे झालंय. आणि त्यामुळे जरी नेपाळने तो त्यांच्या नकाशात दाखवला तरी तो नेपाळचा भाग बनत नाही, याची आपल्यालाही कल्पना आहे. तो त्यांच्या संसदेचा सार्वभौम अधिकार आहे, तो त्यांनी केलेला आहे. याच्यानंतर ओली दबावामध्ये आले आणि त्यांनी 12 जणांची कमिटी नेमलेली आहे ह्याच निर्णयाचा रिव्ह्यू करण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की चीनच्या या प्रेशर टॅक्टिक्स आहेत, त्याला आपण फारसं बळी पडता कामा नाहीये. आपण आता कोणत्याही बाबतीत कमी नाही, फक्त आपण आपली राजनैतिक मोर्चे बांधणी मात्र कमी करता कामा नये. ती आपल्याला येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत सुधीर देवरे सर आहेत, भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत. सर, तोच प्रश्न आहे बघा, सामान्य माणूस म्हणून ऑप्टिक काय तयार होतं? वुहानमधनं कोविडचा विषाणू बाहेर पडला, अमेरिकेपर्यंत पोहोचला, अमेरिकेत लाखभर लोक मृत्युमुखी पडले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दोष द्यायला सुरुवात केली. अमेरिका चीन वाद रंगला, भारत त्यात कुठे नव्हता आणि नंतर अचानक बातम्या यायला लागल्या की भारत चीन सीमेवरती वाद सुरू झालेला आहे. चीन कदाचित भारताबरोबरचं युद्ध उकरून काढू शकेल, तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता
परराष्ट्र धोरण भारताचं चीन बरोबर आणि अमेरिकेबरोबर किंवा उर्वरित जगाबरोबर चीनच्या अनुषंगाने काय असलं पाहिजे, जेणेकरून भारतही चीनला काउंटर करतोय स्ट्रॅटेजिक व्यवहारामध्ये, हे दिसून येईल? आता यापुढे आपल्याला तिन्ही स्तरांवरती, म्हणजे लष्करी, त्याच्यानंतर राजकीय आणि डिप्लोमॅटिक, या तिन्ही स्तरावरती चीनचा मुकाबला करावा लागेल. लष्करी स्तरावरती आपण करतोच आहोत. गेल्या काही वर्षामध्ये भारताची लष्करी क्षमता खूपच वाढलेली आहे. आधी जनरल शेकतकर म्हणाले, नंतर कर्नल फडके म्हणाले, या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत आज खूपच अधिक सक्षम आहे आणि हे चीनला माहिती आहे. आपल्या सीमा भागामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये जे रस्ते बांधण्याचं काम झालेलं आहे ते चीनला खचितच आवडलेलं नाही आहे. आणि आत्तासुद्धा चीननी जेव्हा या परवाच्या 6 जूनच्या बोलण्यामध्ये हा मुद्दा आणला होता की हा भारताने जो श्लोक दुर्बुक श्लोक दौलत बेग ओल्डी हा जो रस्ता बांधला आहे तो त्याचं काम थांबवा, याच्या पुढे काही करू नका. तर या गोष्टी चीन करतच राहील. तर आपली जी आता सध्या लष्कराने जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचं काही कारण नाही. आपण तिथे अजूनच जास्त तयारी करायला पाहिजे. आणि चीनचा हा आपल्या विरुद्धचा संघर्ष फक्त लडाखमध्येच होईल असं नाही, तो शुगर सेक्टर म्हणजे उत्तराखंडमध्ये आणि सिक्कीम आणि अरुणाचल इकडे होऊ शकतो. त्या सर्व सीमांवरती अधिक जागरूकता आणि अधिक सतर्कता आता ठेवावी लागेल आणि आपल्याला अधिक जास्त खंबीर व्हावं लागेल. डिप्लोमॅटिक स्तरावरती ही जी बोलणी झालेली आहे पुष्कळ वर्षांपासून, त्याला स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. 2002 पासनं सीमा प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी आपल्याकडचे एक अधिकारी आणि चीनचे अधिकारी ह्यांच्यामध्ये बोलणी व्हावी असं ठरवलं आणि त्याप्रमाणे पुष्कळ आत्तापर्यंत चर्चा अनेक वेळा झालेल्या आहेत. त्याच्यातली अडचण अशी आहे की आपली सीमा अजून डिमार्केट होऊ शकलेली नाही, कारण दोन्ही बाजूंनी त्याच्यामध्ये विरोध आहे. फार पूर्वीपासून म्हणजे 1950च्या काळापासून सुद्धा ह्याच्यावरती कितीतरी बोलणी झाली आणि त्याच्यातून काही फारसं लवकर निष्पन्न होईल असं काही वाटत नाही. आणि चीनला आधी म्हटल्याप्रमाणे चीनलासुद्धा ह्याच्यामध्ये फारसा रस नाही. आपण असं म्हटलेलं आहे की हा जो सीमा प्रश्न आहे हा चीनने पहिल्यांदा अत्यंत प्रायोरिटी ह्याच्यावरती सोडवायला पाहिजे, पण तो चीन काही सोडवेल असं काही वाटत नाही. त्यामुळे आपल्याला सीमा प्रश्नाची बोलणी तर चालू ठेवायचीच आहेत, परंतु चीनला आपण कुठल्याही दृष्टीने असं गेल्या काही वर्षात म्हटलेलं नाही की आम्ही तुमचे जे काय संबंध आहेत त्याच्या विरुद्ध काही काम करतो आहे. म्हणजे साऊथ चायना सीचा जेव्हा प्रश्न येतो जेव्हा आपल्या पंतप्रधानांनी 2 वर्षापूर्वी सिंगापूरमध्ये जे आपली भूमिका मांडली होती ह्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की इन्क्लुझिव्ह अप्रोच आहे भारताचा. आम्ही त्याच्यामध्ये चीनला काही हे नाही आहे, त्याच्यात काही भूमिका नाही असं कधीच म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा आमचे काही धोरणं ठरवतो, आता उदाहरणार्थ भारताने नुकताच निर्णय घेतला की जी भारतामध्ये FDI येते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती जे काय चीनकडनं येत असेल किंवा कुठलेही आपले जे देश आहेत, आपल्या आसपासचे देश आहेत, तर त्यांच्याकडनं जर काय येत असेल तर ती ऑटोमॅटिक रूटनी येता कामा नये. ती आम्ही त्याची स्क्रुटिनी करू. ह्याच्यामध्ये काय आपण चीनच्या काय विरुद्ध काही करत नाही आहोत. आज चीनच्या विरुद्ध करायचं म्हटलं तर जवळजवळ 80-90 बिलियन डॉलरचा आपला जो डेफिसिट आहे, ट्रेड डेफिसिट, तोही आपला अजून चालूच आहे. आणि काय धोरणं आता होतील माहिती नाही, परंतु हा इतक्या सहजासहजी हा डेफिसिट कमी करणं हे शक्य नाही आहे. त्यामुळे चीनची अशी भूमिका ही आपल्याला त्यांना अजून स्पष्ट करावं लागेल की आम्ही तुमच्या विरुद्ध काही करत नाही आहोत, तुम्ही आम्हाला अशा ह्याच्यामध्ये का पाडता, आमच्या विरुद्ध असे लष्करी हल्ले का करतात. आणि राजकीय स्तरावर तर आधीपासून बोलणी चाललेलीच आहेत. आपले पंतप्रधान चीनचे राष्ट्रपती यांना गेल्या वर्षी महाबलीपुरममध्ये भेटले होते, त्याच्या आधी वुहानमध्ये भेटले होते. आपले जे डिफरन्सेस आहेत ते डिस्प्यूट्स होता कामा नयेत अशा प्रकारची जी आपण भूमिका घेतलेली आहे ही राजकीय स्तरावर सुद्धा अजून आपल्याला समजावून सांगता येईल त्यांना याच्यामध्ये. आणि आजच त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत वांग यी, त्यांनी सांगितलं की यात भारतच याला जबाबदार आहे, त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल.
त्यामुळे तिन्ही स्तरावरती पुढच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये ही सारखी बोलणी ठेवावी लागतील. भारताला अर्थातच ह्याच्यामध्ये कोणत्याही दृष्टीने आपली जी भूमिका आहे खंबीर तशीच ठेवावी लागेल. भारताने अनेक चीनच्या काही काही बाबतीमध्ये आपली अत्यंत प्रिन्सिपल्ड अशी पोझिशन अशी घेतलेली आहे. याला उदाहरणार्थ BRI म्हणतात, ज्याला बॉर्डर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, ही शी जिनपिंगची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. भारताला त्याच्यामध्ये पुष्कळ विरोध आहे भारताचा. तर आपलं जे काय स्वतःचं स्वत्व आहे, आपली स्वतःची जी इंडिपेंडंट अशी जी भूमिका आहे ती भारत कधी सोडणार नाही, भारताने सोडू नये. पण त्याच्याबरोबरीनेच एक भारत अत्यंत जबाबदार असा देश आहे, एक मोठा देश आहे, आशियामधली एक शक्ती आहे आणि ती शक्ती आणि चीन ह्याच्यामध्ये नेहमी संघर्ष असायला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे आपण आपल्या समजूतदारपणे जगाशी वागत राहिलो आणि बरोबर त्याच्याबरोबरीने आपण कोणत्याही दृष्टीने कमकुवत नाही, आपण खंबीर आहोत. 62 नंतरच्या त्याचा भारत आणि 62मधला भारत आणि आजचा भारत ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे चीनला जेव्हा कळेल तेव्हा भारत आणि चीन ह्याच्यामधले संबंध अधिकाधिक सुरळीत होतील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने पुढच्या आता काही दिवसामध्ये आपल्याला चीनबरोबर अशी भूमिका घ्यावी लागेल. त्याच्याबरोबरीने जगातले अनेक जे देश आहेत त्यांना ही गोष्ट आपण ताबडतोब सगळ्यांना स्पष्ट करून सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये भारतावरती कशा प्रकारचं आक्रमण होत आहे आणि चीन हा अत्यंत डेस्परेट होऊन सध्या अनेक देशांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये भारतावरती सगळ्यात जास्त दबाव येतो आहे. तेव्हा अनेक देशांनी आणि जे आता आपल्याला मित्र समजतात त्यांनीसुद्धा एक प्रकारची सलोख्याची अशी आणि ह्याची भूमिका भारतासंबंधी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. माझा वेळ कमी आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, बघा, जेव्हा जेव्हा भारताचा पाकिस्तानशी तणावाचा प्रसंग येतो तेव्हा नेहमी असं सांगितलं जातं की बोथ कंट्रीज हॅज न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज. चीनच्या बाबतीत आपण असं का बोलत नाही? आपल्याकडं सुद्धा अण्वस्त्र आहे आणि जर का चीनकडे असतील तर, आणि एवढं सहज नाही आहे आता या मॉडर्न युगामध्ये युद्ध करणं जेव्हा बोथ साइड्स आर न्यूक्लिअर कॅपेबल. तर तो विचार इथं का होत नाही? याचे दोन कारण आहे. आपण अणु बॉम्बबद्दल विचारलं आहे. चीन आम्हाला हे सांगत नाही आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, आम्हाला माहीत आहे, ते पूर्ण जगाला माहीत आहे. पण पाकिस्तान कमीत कमी 8 दिवसातून एकदा जर आम्हाला ते स्मरण देत नाही, त्यांना रात्री झोप येत नाही. वी आर ए न्यूक्लिअर पॉवर, वी आर ए न्यूक्लिअर पॉवर, वी आर ए न्यूक्लिअर पॉवर. आणि वाईट म्हणू नका, दॅट इज अ सेइंग, देवरे सरांना ते आवडणार नाही. द बार्किंग डॉग्स, लोक म्हणतात डू नॉट बाईट, जे कुत्रे भुंकतात ते चावत नाही. पण ही आचारसंहिता त्या कुत्र्याला माहीत आहे का की सिन्स आय एम बार्किंग आय एम नॉट सपोज टू बी बायटिंग? इज देअर एनिथिंग इन रायटिंग एनीवेअर? सपोज ही बाईट्स यू, तुम्हाला 14 सेशन लागेस. सो देअरफोर वी हॅव टू हँडल थिंग्स लाईक दॅट. पाकिस्तानने जेव्हा अणुबॉम्ब निर्माण केला त्यांनी नाव काय दिलं आहे? इस्लामिक बॉम्ब. इस्लामिक बॉम्ब अगेन्स्ट होम? ऑब्वियसली अगेन्स्ट इंडिया. आणि दुसरं, त्यांचे पंतप्रधान, त्यांचे राष्ट्रपती संसदेमध्ये अनेकदा बोलले की ह्या बॉम्बचा वापर आम्ही फक्त भारताविरुद्धच करू आहे. हे त्यांचं ही वास्तविकता आहे. मला वाटत नाही चीनने ह्या आपल्याला धमकी दिल्या असतील. नाही, त्यांना माहीत आहे त्यांचा अणुबॉम्ब केव्हा झालेला आहे, पूर्ण जगाला माहीत आहे. दुसरी गोष्ट आपण जे म्हटली आहे, आत्ता देवंकर साहेबांनी म्हटली, देवरे साहेबांनी म्हटली आहे, जेव्हा मागच्या वर्षी आर्टिकल 370 ते संपला होता आणि जेव्हा आपण काश्मीर, जम्मू आणि लडाख 3 युनियन टेरिटरी केली, तिसऱ्या दिवशी चीनचा स्टेटमेंट आला आहे की दी प्रॉब्लेम ऑफ काश्मीर इज नॉट कन्फाइंड टू इंडिया अँड पाकिस्तान ओनली. चायना इज अ इक्वल पार्टी. हा पहिल्यांदा त्यांनी हा विचार केलेला आहे. व्हाय चायना इज इक्वल पार्टी? बिकॉज नाव लडाख हॅज बिकम ए युनियन टेरिटरी. इट वॉज नॉट पार्ट ऑफ द काश्मीर. आणि देअरफोर चायनाज व्हलनरेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, कमतरता, ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आत्ता एका मान्यवरांनी म्हटलं होतं धक्कामुक्की होती आहे.
प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा तुम्ही. तुमच्या या चॅनलवर ते दाखवतात हे धक्कामुक्की करणारे हे भारतीय सैन्य नाही आहे. पार्डन माय सेईंग, हे इंडो टिबेट बॉर्डर पोलीसचे पोलीसवाले लोक आहे अच्छा. आणि चीनचे सैन्य आहे. ते दे आर नॉट इंडियन ट्रूप्स. इंडियन ट्रूप्स धक्कामुक्की करत नाही. इंडियन ट्रूप्सला माहीत आहे काय करायचं आहे. कुठला तरी शॉट आणून कुठेतरी दाखवायचा. आणि हे तुमची चॅनल नाही आहे फक्त, ह्या सगळ्या चॅनल हे दाखवतात आहे. त्या ITBPच्या अधिकाऱ्याला जो तरी कपडे वेगळे आहे ते म्हणतात आहे सैन्याचा अधिकारी आहे. आय चॅलेंज एनी चॅनल, आय चॅलेंज देम इफ दे कॅन प्रूव्ह दिस. हे लोक ते नाही आहे. पण आता काय गणवेश आजकाल सगळा कुणी पण घालतो, तर सगळ्यांना वाटतं हे सैन्य भारतीय सैन्य. दिस इज नॉट द स्टाईल ऑफ इंडिया. लेट मी अश्योर यू, इंडियन ट्रूप्स नो हाऊ टू बिहेव विथ चायनीज. वी नो इट. येस सर. म्हणजे बंदूक वापरून नाही, अदरवाईज ऑल्सो आम्हाला माहिती आहे कसं आहे. सो ठीक माय आहे. रिक्वेस्ट टू यू इज की लेट अस नॉट मिसअंडरस्टँड ऑर अंडर एस्टिमेट द कॅपेबिलिटी ऑफ इंडियन आर्मी. याचा अर्थ हा नाही की आम्ही दादागिरी करतोय. नो, बट इफ द टाइम कम्स वी नो व्हॉट टू डू. यस, आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. माझा वेळ संपलेला आहे. कर्नल फडके, एका ओळीत प्लीज सम अप. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि आता जे सध्याचे जे लोक आहेत पॉवरमध्ये त्यांनाही ह्या सगळ्यांची कल्पना असेल तर त्यांनी त्याप्रमाणे त्याच्याबद्दल निर्णय घ्यावेत. पण मला एकच मुद्दा आहे, जाण्यापूर्वी जे शेकटकर साहेब म्हणले धक्कामुक्की जे दुसरी फोर्स करते, मग हे आत्ता मग जे कर्नल बाबू 14 बिहार जे ज्यांचा मृत्यू झाला आहे ते धक्कामुक्कीतलंच प्रकरण आहे हो. ते एक दुसऱ्याच्या याच्यातलंच प्रकरण आहे. ते हे काय मला अजून समजलेलं नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, चायनाला जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी खडसवते ती दौलत बेग ओल्डी एअर स्ट्रीप. कारण त्या एअर स्ट्रीपवरती C-17 पर्यंत लँड होऊ शकतात. आणि इन्सिडेंटली ही एअर वाईस मार्शल बार्बेरोनी बनवली होती 2008 मध्ये, मॉडिफाईड इट. पण असाही उल्लेख आहे की जोझिला वगैरेच्या लढाईमध्ये 1947 मध्येही डॅकोटा तिथं उतरले होते. तर ती सगळ्यात मोठी हानिकारक गोष्ट आहे चायनासाठी, कारण आपल्याला तिथून एअरक्राफ्ट ऑपरेट करता येतील. तर आपण आपल्याला करता येते तर वी शुड रिप्लाय इट इन द सेम फॅशन. वाय आर वी वेटिंग? व्हॉट आर वी वेटिंग सिन्स मॉर्निंग फॉर व्हॉट? कशासाठी थांबलोय आपण? काय कसलं उत्तर ठीक आहे. ठीक आहे. जशा भावना भारतीयांमध्ये उचंबळून आलेल्या आहेत तशाच त्या कदाचित चीनमध्ये सुद्धा आल्या असतील. आपण त्या बाजूचा विचार करत नाही आहोत. पण मी शेवटी वेळ संपलेला असला तरी शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे जातोय. शैलेंद्र देवळानकर, अगदी थोडक्यात 10 सेकंदामध्ये इथून पुढे काय, हे इथंच मिटवलं जाईल? लोकल प्रकरण आहे म्हणून यावरती पडदा टाकला जाईल आणि सामोपचारानं मार्ग काढला जाईल? मला असं वाटतं की गेल्या 1 महिन्यांपासून हा वाद चिघळलेला आहे आणि आता तर कालचा संघर्ष आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं वरच्या लेवलच्या इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे खुद्द पंतप्रधान मोदींच्या लेवलची आणि शी जिनपिंगच्या लेवलची इन्व्हॉल्वमेंट होईल. हे आपण विसरून चालणार नाही की दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत, दोन्ही नेत्यांमध्ये आतापर्यंत 2 वेळा अनौपचारिक चर्चा झालेल्या आहेत. आणि अनौपचारिक चर्चेमध्ये हे स्पष्टपणे ठरलेलं आहे की जो लोकल लेवल, ज्याला टॅक्टिकल टर्ब्युलन्स आपण म्हणतो, हा जो टॅक्टिकल टर्ब्युलन्स आहे हा कोणत्याही पद्धतीने एखाद्या मोठ्या स्ट्रॅटेजी वॉरफेअर मध्ये कन्वर्ट होता कामा नये, अशा प्रकारची अंडरस्टँडिंग ही दोघांमध्ये देखील आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हायएस्ट लेवलचा इंटरफेरन्स परत होईल आणि हा निश्चितपणे याचं कोणतेही रूपांतर मोठ्या संघर्षामध्ये होईल असं मला वाटत नाही. अगदी तसंच झालं पाहिजे, कारण कोविडच्या संकटाशी, जे अभूतपूर्व संकट संपूर्ण जगावरती आलेलं आहे, त्याच्याशी माणूस म्हणून प्रत्येक जण लढतोय. अशा वेळी युद्ध सदृश्य परिस्थिती कोणत्याही देशाच्या सीमेवरती किंवा कुठल्याही 2 देशांमध्ये होणं हे माणुसकीला धरून नाही आहे. तेव्हा चीननी आपली मुजोरी थांबवावी. भारतानं चीनला समजावून सांगावं ही ती वेळ नाही आहे. आता 1962चा काळ नाही आहे, 2020 आहे. आम्ही सुद्धा अण्वस्त्रधारी आहोत. आमचं जे लष्कर आहे ते सुद्धा आता सजग आहे, समृद्ध आहे, सक्षम आहे. अशा वेळी 2 हात करणं दोन्ही देशांच्या हिताचं नक्कीच नाहीये. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.